आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत। तर आज मी खूपच एक्साइटेड आहे कारण आम्ही निघालोय मालवणला आणि मालवणला काय काय मजा करते ते मी ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे असे मी 2 पार्ट करेन आणि त्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे। तर तुम्ही माझे ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा कारण हे ट्रिपचे ब्लॉग खूप छान येणार आहेत आणि मी तुम्हाला सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करेन त्यात। तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। स्टे ट्यून। तर आता मी रेडी झाले कोकणात जाण्यासाठी। तर चला असं नंतर खूप छान छान व्हिडिओ बनवणार आहेत। तर तुम्ही बघा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चलो यहाँ हम सब लोग गाड़ी में है। तर गाडीत आम्ही आता तेल टाकायला लागलोय। हो आता आम्ही गाडीत तेल टाकायला लागलोय आणि आता आम्ही जाणार आहे आजऱ्यामध्ये। आंबोली सॉरी आंबोलीमध्ये इथनं मालवणला जाणार। रणवीर सांग काय रडायला लागलायस? माझं पाहिजे काय चप्पल बिना घालता आलाय बघा। हा इकडे बघा आता आम्ही आलोय हिरण्यकेशी मंदिराजवळ आणि रणवीर पाहिजे काय रे। आता आम्ही निघालोय तिकडे मंदिराकडं इथून सगळेजण आणि रणवीराला बिना चप्पल थांबा दाखवते रणवीर आम्हाला। रणवीरचं चप्पल बघा विसरून आले त्यामुळे तो तासच चालायला हे बघा कसं आहे मस्त आहे पाण्याचा आवाज पण त्याच्या खरं तर तो पहिल्यांदा एकदा येऊन गेलाय त्याने चांगलं आम्हाला इथपर्यंत त्याला रस्ता आठवत होता। हे बघा पाण्याचा पावसाळ्यात बघायला एक नंबर असते इकडे तिथून पाणी तिथं फक्त थोडंसंच पाणी असतंय पूर्ण वरनं डोंगरावर येते पाणी आणि मम्मीची बघा एंट्री झालेली आहे फुल मज्जा फुल आणि बसण्यासाठी सोय पण आहे 5-5 मिनिटाला बाकडे पाणी पडत होतं पावसाळ्यात। हा सांग आता रणवीर आता सगळा ब्लॉग आहे तो रणवीर सांगणार आहे कारण रणवीर येऊन गेला इथं। आता इथनं पुढे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन रणवीर देणार आहे कारण तो इथं एकदा येऊन गेलाय त्यामुळे इथून असं पाणी आहे तिथं खूप भरलेलं इथं पाणी ओके इथं झरा टाईप सगळं वाळलंय इथं सगळं वाळलंय तिथे झाडं नसायची आधी मग काय असायचं पाणी असायचं सगळं। हां मग सगळ्यांना सांग की पावसाळ्यात या म्हणून सगळेजण पावसाळ्यात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा। इथं पण हे बघा इथं म्हैसींना इथं पाणी प्यायला चरायला सोडलेलं आहे। इथं पूर्ण असं सगळीकडे पाणी होतं पावसाळ्यात आणि आता इथं बसायला पण इथं आपल्याला एक बाकडा ठेवलेला आहे आणि इथं मी फोटो पण काढलेला इथं पण मम्मी त्यांनी बोलवायला लागलीस आमची रनिंग खूप फास्ट आहे। इथं बघा सगळीकडे पाणी होतं इथं बघा अजून एक बाकडा आलाय पुढं 5-5 मिनिटाला इथं बसण्याची सोय आहे। मी चप्पल घातली नाही तरी इथं ब्लॉक्स आहेत म्हणून मला काही टोचन हो तेच ऐका। हे बघा हे सगळं पूर्ण इथे जे पाणी आहे ना ते तिथे थांब दाखवते भरलेलं आणि हे पण सगळं भरलेलं आणि रणवीर इकडं घसरत जायचं आणि खेळायचा तो व्हिडिओ असला तर मी इथं टाकते रणवीर गेलेल्याचा आणि इथून असं पाणी ते इथून जाऊन ती ट्रिप आल्या बघा इथं मुलांची तिथं अस्थि विसर्जन पण होऊ शकते अस्थि विसर्जन म्हणून अस्थि आपण विसर्जन करू शकतो आपण तिथं लिहिलंय आणि पण आता इथं दमलेलं आहे मस्तपैकी छान आहे ना आणि जे तिथं पिंड असते त्याच्यावर डोक्यावरती पाणी पडून तिथलं खाली येऊन तिथं जे आहे ना तिथं पाणी नदीच्या तोंडातून का तिथं ती पाईप आहे बघ हा तिथून इकडे पाणी होय वाव किती छान नजारा आहे बघा ती वर पिंड दिसते ना इंजिनियरनं बांधला असेल बघा तो जो चौकन दिसतोय त्यातून तिथून एक छोटीशी पाईप आहे बघा तिथनं पाणी यायला लागलं तिथून पाणी येऊन असं पाण्याचं भेटल चौकनमध्ये जाते चौकनमध्ये तिथं जे असतं पाईपमधलं ते बाहेर जातं हे पूर्ण भरलेलं असते का पूर्ण भरले असते त्याच्यातनं ढकलते बाहेर इथलं असं ते मंदिर आहे इथं आम्हाला देवीची प्रतिमा दिसायला लागली पाण्यात हा तुम्हाला इथं दिसते बघा तिकडून इकडं असं पाणी येतंय आणि इथलं असं पाईपमधून जातं इथून पाईपमधून इकडं जातं ही पाईप हिची पाईप आहे तिथं आता इथं सगळेजण ट्रिपमध्ये आलेत आणि ह्यांनी भेळ बनवली आणि ती भेळ आम्हाला द्यायला लागली मम्मी त्यांनी भेळ खायला लागले तिथं एवढ्या छान वातावरणात आम्ही सगळेजण भेळ खायला लागलो। आता आम्ही इथं दर्शन वगैरे मस्तपैकी घेतलं आणि इथं एक छोट्या मुलांची ट्रिप आल्या आणि नाही बस
त्याने इतकं छान आम्हाला ट्रीट केले माहिती आहे. आम्हाला भेटसुद्धा दिल्या आणि अजून पाहिजेत का हे सुद्धा विचारतात. कोकणचे माणसं एकच नंबर असतात. केशी नदीचं उगम आहे इथं ह्या मंदिरात आणि ह्या मंदिरात आम्ही दर्शन घेऊन आलो आता आणि इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं. छोटी छोटी मुलं आली त्यांनी गाणी वगैरे म्हणले ते ह्या व्हिडिओमध्ये घेतलं. इथे येऊन मला खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही नक्की आहे. तर जे आलेली ट्रिपसाठी जी मुलं होती व त्यांचे टीचर्स ते सगळे कोकणी भाषा बोलत होती. मला इतकं छान वाटलं आणि ती गोड गोड छोटीशी मुलं होती. खूप छान ॲक्टिव्हिटी केली त्यांनी इथे येऊन आणि त्यांनाही खूप आनंद झाला आणि मला इथे बघून खूप छान वाटलं. आणि आज असाच ब्लॉग चालू राहणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि कसं वाटते ते नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आता आम्ही निघालोय घरी, म्हणजे गाडीकडे निघालोय. घरी नाही, सॉरी चुकून बोलली मी. आणि हरणवीर पळत निघालाय बघा पुढे. गाडीतनं आम्ही जाणार आहे कुठलं पार्क बघायला ग हिला वर्ल्ड मधलं बेस्ट आहे ना, पहिला आहे ग्लोबल ॲक्वेरियम. हा ग्लोबल ॲक्वेरियम पार्क मध्ये निघालोय आम्ही. हेच बघा चप्पल नाही पळायला.